भाकरी तू खाली आली. हात नाही काय थापून राहिली समजायला. पिठाचं किती आणलं होतं? पीठ दिसलं त्या तिकडून तिसऱ्या डब्यात. भया डबे माहिती केले सगळे लगे. इकडं काय झालं? डोर लगे दिसतंय. आमच्या बुवांनी तिसरी पदार्थ सुरू केली का काय बघायची. आणि मी जिद्दी असताना ऐक अंगाचं ध्यानात येते का समजा. मी तर तिकडं तेच तुला सांगते पहिले तर तुम्हाला बोलू दे ना. थोडी सुद्धा वरून खाली येताना गणपतीवरती दम खाते. आणि तू तर बोलताना दोन शब्दामध्ये श्वास बी ठेवा ना. काय करावं? माझ्या घरात माझ्या घरातील माझं पीठ माहीत माझ्या चुलीवर बसून तू मला शिकवती का ग? का बोलायचं, किती श्वास घ्यायचा आणि काय ते? तू कोण आहे? सांगते का हलवून का ती? एक नाही तर कुठं एक हाय तिथं पण त्याच्यावर देवरा येऊन हायती. या काळाला कुणी आणलं इथं? कोणाची पावली आहे ती? आमच्या गबानं बाहेर देव उभं केलं ते काय कमी हाय व्हय? तरी आमच्या यांना म्हणलो हे पा तुमचा इथ्या माझ्या घरात दिसला नाही पाहिजे. तर घराच्या उंचीवरच बाहेरच्या देवळाची डागडुजी केली त्यांनी. घराच्या उंचीवर कशाला? एक डोळा लावून नीट वाचलं तर तो देवळाचा कळस जरा वीजपण बरं जातोय घराच्या. कुणी आणला कुणी या इथ्याला घरात? ए बाई माझा देव त्याला हात नको लाव. त्याची काढ नाही होण्याची तुला. ते म्हणते आधी तू कोण आहे ते सांग. म्या लखुबाई. लखुबाई? पण तू इथं कशी आली? मी इथं कशी आली ह्या परीस तू इथं कशी आली ह्याच उत्तर नको आहे तुला. तू माझ्या घरात राहून मला शिकवते का ग? मी आधी काय विचारा होते? बरं सांगते. त्या दिवशी मी इथं कशी आली तेच सांगा. दिला किडा घालून टाकूया लई चत्री दिसती ग तू.